नमस्कार, मी अभिलाष भोजे. 2015मध्ये सहारा अनाथालय गेवराई बीड येथे आलो होतो. खरं तर आई वडील जिवंत असताना एखाद्या अनाथालयात जाण्याची वेळ येणं हे माझ्यामध्ये आज आज जेवढंही शिकलोय किंवा जेवढी मॅच्युरिटी आली आहे त्याच्यावरून स्वतःकडे बघितलं तसं वाटतं की खूपच जास्त दुःखद गोष्ट आहे ही याच्यातली. पण मागचे जर 8-9 वर्ष मी बघितले माझ्या आयुष्याच्या याच्यासाठीचे, तर मला असं जाणवतं की कदाचित काही गोष्टी आपल्या डेस्टिनीत लिहिलेल्या असतात. त्याच्याच एक चांगला पार्ट होता हा. इथं आल्यामुळं आज जेही मी करतोय माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा ह्या संस्थेचा, सहारा अनाथालयाचा, याचे जे चालक आहेत, जे चालवतात ती सगळी संस्था, इथले जे सगळे कर्मचारी वर्ग आहेत त्यांचा आहे. सध्या मी छत्रपती संभाजीनगर येथे खाना एनिवेअर नावाची एक स्टार्टअप कंपनी चालवतोय. आणि एखादी कंपनी चालवत असताना तुमचं जे काही बॅकग्राऊंड आहे, लाईक असं एखादं स्टार्टअप एवढं मोठं स्वप्न बघणं, याच्यासाठीची सर्व हिंमत मला इथं सहारा अनाथालय बालग्राममध्ये मिळाली. मी जवळून एवढ्या सगळ्या लोकांशी संपर्क आला, इथं त्यांच्याशी बोलता आलं. त्यांचे आयुष्य, त्यांच्या अनुभवातून जेव्हा त्यांनी आमच्याशी इथं बरेच लोक येऊन शेअर केलेत त्या गोष्टी तो शिकता आला. आणि एवढं मोठं स्वप्न जे काही आज मी करतोय ते बघण्याची हिंमत माझ्यात आली. आजच्या घडीला आता आम्ही युवाग्राम, लाईक जो सहारा अनाथालयाचाच पुढचा पार्ट आहे, युवाग्रामचा एक पार्ट आहोत. बाहेर राहत असतो संस्थेत, पण जे काही जवळचे रिलेशन म्हणतो आपण, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या आजही तेवढ्याच प्रेमाने एक हक्काचं घर म्हणून बालग्राम आणि युवाग्राम माझ्यासाठी आहेत. ही सगळ्या स्टार्टअपची जर्नी करत होतो, जेव्हा बिझनेस उभा करतोय त्याच्यात प्रत्येक मॅनेजमेंटच्या काही काही गोष्टी असतील की आमचे गुरुजी कशा टाईपने हे सगळं चालवत होते, ज्या सगळ्या गोष्टी होत्या कमीत कमी याच्यात तुम्हाला चांगले एफर्ट्स देऊन एखादी कंपनी उभी करता येऊ शकते, आणि त्या सगळ्या गोष्टीचा बेसिक फंडामेंटल्स आमचं इथून झालंय. आजच्या घडीला प्राऊडली मी असं स्वतःला म्हणतो की मी ह्या सगळ्या याचा पार्ट आहे. आणि मला खरंच असं एक चांगली फिलिंग येते की एवढे सगळे लोक आज ह्या सगळ्या प्रवासात सोबत आहेत म्हणून. धन्यवाद.